की आईला तृतीयपंथीला आम्हाला कुठंही इज्जत देत नाही, प्रत्येक ठिकाणी आम्हाला कमी लेखतात. मग यामध्ये राजकारणात उतरल्यानंतर तरी आम्हाला मान सन्मान भेटतोय का? या विचार स्त्रियाजवळ बसलं पुरुषांना काय संशय येणार? हा पुरुष आहे, त्यांचा गैरसमज वेगळा होणार. मुलांमध्ये बसलं तरी गैरसमज वेगळा व्हायचा. मग जीवन जगायचं कसं? आता गावामध्ये एक आम्हाला नाहीत मुलं बाळ करणार सेवा, ते आम्ही जनतेची सेवा करणार. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आवळाई ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे की एका तृतीयपंथीला उमेदवारी दिली आणि तो उमेदवार निवडून आला आणि या ग्रामपंचायतीनं त्यांना उपसरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं. समाजामध्ये तृतीयपंथाला एक वेगळं स्थान आहे. समाजामध्ये वावरत असताना त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा आहे. परंतु या आवळाई ग्रामपंचायतनं अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घालून देण्याचं काम त्यांच्याकडून केलेलं आहे आणि ते म्हणजे दिलीप अण्णा हेगडे या व्यक्तीला उपसरपंच पदाच्या खुर्चीवरती बसवलेला आहे. तर आपण त्यांचा प्रवास हे जाणून घेणार आहोत थोडक्यात. तर दिलीप अण्णा हेगडे आपल्यासोबत आहेत. तर प्रथमचा तुम्हाला नमस्कार आणि तुमच्या निवडीबद्दल शुभेच्छा तुम्हाला. काय सांगाल, सुरुवातीला तुम्ही निवडणूक लढत होता, काय भावना आहेत त्यावेळेसच्या? ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस मला असं वाटत होतं की आईला तृतीयपंथीला आम्हाला कुठंही इज्जत देत नाही, प्रत्येक ठिकाणी आम्हाला कमी लेखतात. मग यामध्ये राजकारणात उतरल्यानंतर तरी आम्हाला मान सन्मान भेटतोय का? या विचारानं मी निवडणुकीला उभा राहिलो. त्यावेळेस मला जनतेने सुद्धा सहकार्य केलं. निवडून आल्यानंतर तुमचं इतर ठिकाणी कसं कौतुक वगैरे होत होतं का? हो, निवडून आल्यानंतर बरेच ठिकाणी माझे सत्कार झाले. प्रत्येकाने इज्जत बरेच ठिकाणी केलेली आहे, गावगावी केली. आता तुम्ही निवडून आलाय, परंतु निवडून येण्या अगोदर समाजामध्ये तुमचं स्थान कसं आहे? समाज कशा पद्धतीने तुम्हाला बघतो? समाज म्हणजे आम्हाला, जसं आम्ही ज्यावेळेस साडी परिधान केली आणि आलो त्यावेळेस समाज आम्हाला कमी लेखतो. सहज आम्ही रोडवरून जर चाललो तर अशी 20-22 वर्षाची मुलं आम्हाला शिट्ट्या मारतात. त्यावेळेस आम्ही दुःखी होतो. कसं आपण जीवन जगायचं? शिट्टी मारायची, वाईट नजरेनं बघायचं, कोणी एखाद्याने डोळा मारायचा का? तर आमच्या अंगावर साडी आहे. साड्या असल्यानंतर ही लोक आमची छेडाछेडी भरपूर करायची. तर हे आमचं जीवन दुःखी आहे का? तर हा खडतर प्रवास आम्हाला भरपूर सहन करावा लागतो. मग यातून मी पहिल्या स्टार्टला ज्यावेळेस साडी परिधान केली त्यावेळेस पंढरपूर गावामध्ये केली. पंढरपूर गावामध्ये करून तिथे एक 2-3 वर्ष मी राहिलो. मग आमचा जो समाज त्यातून मिसळून हे माझं जीवन दुःखी जे आहे ते मी विसरून गेल्यानंतर त्यांच्यात हसायचो, खेळायचो, बोलायचो. पण रात्र झाल्यानंतर मला असं वाटायचं की आपण शिक्षणाचा आपला काही उपयोग झाला नाही. कितवी शिक्षण तुम्ही कितीपर्यंत शाळा शिकलाय? माझी FY BSc झाली. हो, FY BSc झाली. तिथून पुढचं म्हणजे शिक्षण का थांबवलं तुम्ही? थांबवलं म्हणजे मला काहीतरी असा त्रास होत होता. मग माझी भरपूर इच्छा होती की मला ॲडव्होकेट बनायची. ज्यावेळेस मी शाळा शिकत होतो त्यावेळेस माझी पूर्ण इच्छा होती ॲडव्होकेट बनायची. माझा विषय हा इंग्लिश होता, परंतु जो काही मला त्रास होत होता तो मी कधी कुणाला दाखवत नव्हतो. मग नंतर असं ज्यावेळेस मुलामध्ये मी लघवीला वगैरे जायचो त्यावेळेस आयला मी म्हणायचो मी नपुसक आहे काय की, मी नपुसक आहे काय की, हे मुलं कशी, मी कसं? बरं, समाजामध्ये ठाम मतानंच मला त्यावेळेस पण जे काय माझ्या भावना, वेदना ते मी मनातच ठेवत होतो, कारण कोणालाही बोलून दाखवत नव्हतं. मग ज्यावेळेस FY BSc झाली त्यावेळेस माझा एक रक्तस्रावासारखा असा एक त्रास व्हायला लागला. मग ती घरात दाखवले, डॉक्टरना दाखवले, इकडे सगळं काय केलं पण विलाज नाही. मग असं कोण म्हणायचे देवाचं काय? मी म्हटलं आता माझ्या जीवनाचा अर्थच नाही. त्यावेळेस मी आत्महत्येचा प्रयत्न केला पण ती आत्महत्या काय माझी झाली नाही. का आत्महत्या झाली नाही? काय आता कोण आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जीवन जगायला सुरुवात केली का? नाही, कोणाला समोर? मी आत्महत्या करण्याचं कारण म्हणजे एक तर मी पुरुष नाही, हे मनाला जाणलं. आता हे जगाला मला सांगता येत नाही मी कसं जीवन जगू, कारण लोक काही बोलत असतात. मग मनाला विचार केला आपण मेलेलं बरं. मग काही लोक आमची म्हणायची तुला साडी घातल्याशिवाय ते असं नाही तसं नाही,
तू साडीने साडी आमच्यात आल्यानंतर तू चांगला राहशील. मग तरी पण माझी इच्छा नसायची. साडी अगोदर काय परिधान करायचा? हां, साडी अगोदर पॅन्ट शर्ट शर्ट पॅन्ट शर्टवर शिक्षण झालं माझं. आणि कॉलेज जीवनात असताना विद्यार्थ्यांमध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? चांगला होता. काय टॉन्ट करायचे का? नाही 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 नाही, त्यावेळेस मी एकदम फ्रीली माझं जे आहे मनात हे मी पुढं समोरच्या मुलांना कधी दाखवलं नाही. बरं, कधीच दाखवलं नाही, कारण त्यांनी मला कोणी छेडाछेडी केली नाही. कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेस आम्ही साडी परिधान झाली त्यावेळेस आमची छेडाछेडी भरपूर व्हायला लागली. मग त्यावेळेस वाटायला लागलं जीवन आपणाला नको आहे. कसं जीवन जगायचं? एक ना स्त्री ना पुरुष, कसं जीवन जगायचं? यातून स्त्रियाजवळ बसलं, पुरुषांना काय संशय येणार? हा पुरुष आहे, त्यांचा गैरसमज वेगळा होणार. मुलांमध्ये बसलं तरी गैरसमज वेगळा व्हायचा. मग जीवन जगायचं कसं? हा भरपूर डोक्यात विचार असायचा. मग आता तुम्ही त्यावेळेस शालेय शिक्षण किंवा कॉलेजचं जीवन जगत होता. होय. त्यानंतर तुम्ही समाजामध्ये अशा पद्धतीने वावरायला लागला. हो. तृतीयपंथी म्हणून तुम्हाला तुमच्याकडे लोक बघायला लागले. हो. परंतु आज तुम्ही पदावरती आहे. होय. आज कशा प्रकारे तुम्हाला समाज बघतोय तुमच्याकडे? आणखी जरी झालं, समोर समाज जो बोलतो, ज्यावेळेस मी निवडणुकीला उभा राहिलो, निवडणुकीला ज्यावेळेस मी अर्ज भरला, सगळं झालं, त्यावेळेस सुद्धा इज्जत मला समाजाने दिली नव्हती. तोंडावर बोलायची गोड, पण पाठीमागं लोक म्हणायची हिजड्यांची पार्टी आहे. काय केलं पाहिजे आम्ही? मग हिजड्याला का तुम्ही जगू देत नाही? शेवटी मी मानवच आहे ना, मनुष्य आहे ना. बरं, आम्ही काय तुम्हाला त्रास देतोय? आम्ही फक्त तुम्ही आला, आमचा पाया पडला देवाचा माणूस म्हणून आम्ही उलटा उदंड आशीर्वाद देतोय. मग आता तुम्ही उपसरपंच पदी तुमची नेमणूक झालेली आहे. आता काय भावना आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही गावामध्ये काम करणार आहे? आता गावामध्ये एक आम्हाला नाहीत मुलं बाळ करणार सेवा, ते आम्ही जनतेची सेवा करणार. जनसेवा करायची इच्छा आहे. सर्वांनी आम्हाला हे केलं पाहिजे, मांडलं पाहिजे, इज्जत दिली पाहिजे, अशी आहे ना इच्छा. का तर तृतीयपंथीत बी आम्ही खडतर प्रवास असायचा. असे ह्याच्यात जरी आलं तरी माणसाने इज्जत द्यावी. मलाच काय, माझ्या प्रत्येक तृतीयपंथीने यामध्ये उतरावं, इज्जत घ्यावी. कुठं जरी झालं तर आम्हाला प्रत्येक पण तोंडावर फक्त गोड बोलतात, पाठीमागून चाललं का लोक हिजड्याशिवाय छक्क्याशिवाय बोलत नाही. आता तुम्ही सदस्य म्हणून कधी तहसील कार्यालय असेल किंवा प्रशासन विभागात गेल्यानंतर प्रशासक जे अधिकारी आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीची इज्जतीनं चांगलं, आता जसं निवडणुकीमध्ये हे झालं तसं कुठं जाईल तिथं इज्जतीनं इज्जत देते. हो. तुमची आता निवड झाल्या, कोणी तुम्हाला या तालुक्यामध्ये, आटपाडी तालुक्यामध्ये सत्कारासाठी बोलवलं होतं? कशा प्रकारे तुमचा सन्मान केला? चांगला सन्मान केला. अण्णांच्या वाड्यामध्ये गेलो, तिथं झाला. भारत पाटील त्यांच्या मिलवर झाला. असे बाहेरगावी सुद्धा माझं झालेत सत्कार. पंढरपूर इथं झाले, म्हणजे असे बरेच ठिकाणी सत्कार झाले. चांगले सन्मान करून सत्कार झाले. तुम्ही आता तुमचा जो समाज आहे तृतीयपंथी, त्या समूहाला कशा प्रकारे आमच्या माध्यमातून आवाहन कराल? काय सांगाल या समाजाला? ज्यावेळेस पहिल्यांदा मी निवडणूक तर आमचा समाज सुद्धा मला आडवं लावू शकतो. का तू यामध्ये उतरला? जगाची रोजीरोटी तू का बंद पाडली? आज तू यामध्ये उतरलाच. मग सगळी लोक मग असेच व्हायला लागले नव्हतं, कसं जगायचं? सर्वांना स्थान आहे का? मी फक्त उत्तर दिलं, मी माझ्या गावापुरता आहे, मी गावात जीवन जगतोय, मी स्वाभिमानानं जगणार. ज्यांना कोणाला कसं जगायचं तसं जगतो. आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये असा किती तृतीयपंथी समाज आहे की असं म्हणजे जीवन जगतोय समाजामध्ये? आता आटपाडी तालुक्यामध्ये 1-2-4 आहेत. या समाजाच्या भावना मांडण्यासाठी तुम्ही काय प्रशासनाकडे विनंती करणार आहे का? बघूयात, आमच्या समाजाचे माझे जर काय मुलाखत झाली तर करणार ना. काय म्हणजे तुमच्या समाजासाठी काय प्रामुख्यानं तुम्ही मागणी करत असाल प्रशासनाला? आता कसं आहे, आमचा समाज टोल नाक्यावर मागाय उभा राहतो, अशी जोगाव मागाय जातात. काही लोक इज्जत करतात, काय करत नाहीत. मग राहिलं मागायला जायला तुम्ही छेडाछेडी करता, तर त्यांच्या पोटा पाण्याचं तुम्ही आम्हाला काय तर गव्हर्नमेंटनं आम्हाला, सरकारनं आम्हाला काय तर द्यावं. तर मंडळी, हे होते आवळाईचे नुकतेच नियुक्त झालेले उपसरपंच दिलीप अण्णा हेगडे.
एका तृतीयपंथीला या समाजामध्ये जीवन जगत असताना किती खडतर संघर्ष आणि प्रवास करावा लागतो याचं हे ताजं उदाहरण आहे. आणि त्यांनी मनाशी खुणगाठ बांधून या निवडणुकीमध्ये उतरून ते जिंकूनसुद्धा आलेले आहेत आणि आवळाईकरांनी त्यांना सन्मानपूर्वक वागणूकही दिलेली आहे. तशीच वागणूक हा समाज देईल का याचं उत्तर अजून म्हणजे निरुत्तर आहे. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.